फिरले तर मी मागं बघते की हा मुलगा तर माझ्या वर्गात तो डिरेक्टली वर्गात आला. जर मी कॉलेजला असते मला काही पचेना रिजेक्शन तर नाही मॅटर करत, मला पैसा बिसा यार. हे गाईज, मी प्रजिता बुरुडी. तर आपल्या ह्या स्टोरी टेलिंगच्या 4थ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या एपिसोडमध्ये माझी आणखी एक सिक्रेट आणि आणखी एक स्टोरी मी रिव्हील करणार आहे तुमच्यासोबत. तर टाइम न वेस्ट करता चला लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. सो गाईज, फायनली मी माझी चौथी स्टोरी, चौथं सिक्रेट तुमच्यासोबत सांगते. तर ही स्टोरी आहे कॉलेज टाइमची, जेव्हा मी कॉलेजला होते. 11th-12thला तर नाही, फर्स्ट इयरची मी तुम्हाला सांगते स्टोरी. की मी कॉलेजला होते आणि मी एकाच कॉलेजला होते. मी 11वी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण हे एकाच कॉलेजमध्ये केलेलं आहे, RGSPM ला. आणि येस, जेव्हा आपण कॉलेजला जातो तेव्हा आपल्याला प्रपोज करणारे खूप सारे लोक असतात, खूप सारी मुलं असतात, खूप सारे तुम्हाला प्रपोजल्स येतात. त्यातलाच एक प्रपोजल ना मी पिक केलेला आहे आणि माझ्या आयुष्यात त्या प्रपोजलचा काय अनुभव होता आणि मी त्या मुलाला, ज्या XYZ व्यक्तीने मला प्रपोज केला होता, तर त्या व्यक्तीला मी काय उत्तर दिलं आणि कसं त्या मुलाने मला प्रपोज केलं होतं ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मी कॉलेजला होते, फर्स्ट इयरला गेले होते, म्हणजे 11वी-12वी माझी त्याच कॉलेजमध्ये झाली. आणि त्या कॉलेजमध्ये ना आमच्या वर्गात फक्त तेव्हा 11th-12thला मुलीच असायच्या. जेव्हा फर्स्ट इयरला गेलो ना आम्ही, तेव्हा मुलं मुली एकत्रच म्हणजे त्या क्लासरूम मध्ये असायच्या. तर एक मुलगा आमच्या क्लासरूम मध्ये, म्हणजे एक नवीनच ऍडमिशन होतं, जुने लोक मी ओळखत होते बरेच, नाही का, असं चेहऱ्याने की हा बाबा हे लोक आहेत. आणि एका नवीनच मुलाने ऍडमिशन घेतलं आणि त्याने ऍडमिशन घेतलं. तर माझं कसं व्हायचं तुम्हाला खरं सांगू का, मी कॉलेजला फक्त नाटकं करायला जायचे. नाटकं म्हणजे ती ऍक्टिंग वगैरे नाही, माझ्या पोटात दुखते वगैरे हे असलं नाही, नाटक करायला जायचे. युनिव्हर्सिटी करंडक करायला जायचे, प्रॅक्टिसेस वगैरे असायच्या आमच्या. तर मग मी त्याच्यासाठी जायचे कॉलेजला जास्त करून. तर पहिलं कॉलेज सुरू झालं तर मी 1-2 महिने गेलेच नाही, कारण फर्स्ट इयर कोण सिरियस घेते भाई, 12वी पर्यंत लोक सिरियस असतात. फर्स्ट इयरला लोक एकदम अल्लड होऊन जातात, एकदम बुद्धिभ्रष्टवाले होऊन जातात. तर मी फर्स्ट इयरला काही कॉलेजला जातच नव्हते. 2 महिने तर गेलेच नाही खरं सांगते मी. पण जेव्हा मला कळलं की नाटक सुरू होतंय, कॉलेजमध्ये करंडक आले युनिव्हर्सिटी, फटकेनी कॉलेजला गेले लगेच. आमच्या कॉलेजमध्ये ऍक्च्युअली तुम्हाला सांगते एक ऑडिशन होतं. आणि आम्ही जेव्हा त्या ऑडिशनला गेले ना, तेव्हा तिथे माझ्या मॅडमच होत्या, ज्यांना मी खूप आवडायचे. 11th-12thला मी त्यांची फेवरेट, आणि अजून सुद्धा त्या मला म्हणतात की ही प्रजिता ही माझी एकदम फेवरेट आहे. त्या असं म्हणायच्या, काय माहिती त्यांना मी खूपच आवडायचे. तर त्या मॅम ऑडिशन्स घ्यायला होत्या. तर मग मी इतकं सुंदर ऑडिशन दिलं आणि त्यांना माहिती ना तुम्ही ऍक्टिंग कोर्स वगैरे करते म्हणून. मग त्या मला म्हटल्या की तू इथे जजच्या खुर्चीवर येऊन बस आणि तू डिसाईड कर की तुला कोणती लोक घ्यायची. तर मी सगळी जबाबदारी तुझ्यावर देऊन टाकते. भाई माझी हवा झाली तिथे, डायरेक्ट माझी हवा होऊन गेली. आणि जी ऑडिशन द्यायला गेली ती मुलगी, ती डायरेक्ट जज झाली. इतके कोणाला लवकर प्रमोशन मिळतं का नाही मिळत. मला भेटलं. आणि मग मी कॉलेजला जायला लागले. मग मी अचानक भयानक नाटकांसाठी मी कॉलेजला जायला लागले. तर फर्स्ट इयरला तो मुलगा, म्हणजे 2 महिने मी नव्हते, म्हणजे काही तो असं हे नव्हता करत. पण जसं मी कॉलेजला जायला लागले गाईस, तसं मी लेक्चर्स अटेंड करायला लागले, कारण मला पाहिजे होते ऍक्टर्स. मग मी माझ्या वर्गातलेच ऍक्टर्स घेणार ना, त्यासाठी जावं लागतं कॉलेजला. मग मी क्लासरूम मध्ये जायला लागले आणि मी बसायला लागले, अटेंड वगैरे करायला लागले लेक्चर. माझ्या फ्रेंड्स बऱ्याचशा होत्या 12th वाल्या, की त्या वर्गात होत्या. आणि मग आम्ही मस्तपैकी लेक्चर अटेंड करायचो. आणि मग मी त्याच्यानंतर नाटकाच्या प्रॅक्टिसला जायचे, घरी डायरेक्टली 5 वाजता यायचे. तर काय झालं माहितीये गाईस, एकदा ना म्हणजे एक कॉलेजला जायला लागले, त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर असं व्हायला लागलं की एक दिवस एक मुलगा, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये होता, आमच्या वर्गातच होता. तर मग मी जेव्हा घरी यायचे ना, मी स्कूटीवर घरी यायचे. आणि कॉलेजपासून मी एकटीच असायचे, इकडच्या साईडला कोणी नव्हतं, म्हणजे माझ्या कॉलेजचं तर कोणी नव्हतं. तर मग मी एकटीच यायचे. तर घराच्या खाली आले एक दिवस मी, आणि जस्ट डिक्की ओपन केली आणि डिक्कीमध्ये माझं सामान होतं ते सगळं काढलं आणि मी अशी घरी यायला रिटर्न फिरले तर मी मागं बघते की हा मुलगा तर माझ्या वर्गात ला दिसतोय, अभी इधर क्या कर रहा है. तर मग मी तुम्हाला सांगू का, मी माझ्यावर कोणती गोष्ट घेत नाही. की मला लाईक करत असेल, मला ह्याव करत असेल, मला माझ्या पाठीस लागला असेल, मी लगेच नाही ही गोष्ट हे करत. मी दुसऱ्यांवर ढकलून देते. मी माझ्या मैत्रिणींचा विषय काय, हिचा हे असेल, तिचा विषय असेल, असं विचार करून मी ते गोष्ट सोडून देते. किंवा मी नंतर विचार केला की ह्याचे कोणी रिलेटिव्ह असतील इथे, मग त्यामुळे तो इथे आला असेल, की आपल्याला काय, आपण केवढं भारी का आपल्या मागे इथपर्यंत यायला.
मला माहितीच नव्हतं की असं पण करतात, की तुमच्या कॉलेज पासून तुम्हाला फॉलो करून तुमच्या घरापर्यंत येतात. बट तो मुलगा तसं त्याने त्या दिवशी केलं. बट मी माझ्या मैत्रिणीला दुसऱ्या दिवशी जाऊन असं काही बोलले नाही. म्हणजे माझी मैत्रिणी एक होती, मी तिला सगळं शेअर करायचे. आणि एकदा तसं झालं, मी इग्नोर केली ती गोष्ट. आमच्या बिल्डिंगच्या बाहेरच गाईज मी उतरले की तो माझ्याकडे बघायचाच. आणि मग परत 2-3 दिवसानंतर असंच झालं की मी नाटकाची प्रॅक्टिस करून निघाले घरी आणि मी बिल्डिंगच्या खाली आले आणि मी रिटर्न फिरून, म्हणजे आपलं एक लक्ष जातच पाठीमागं की यार कोण आहे असं. तर माझं परत लक्ष गेलं, म्हटलं आज भी ये इधर क्या कर रहा है. किती वेळा म्हणणार ना मैत्रिणीचा विषय. नंतर कळलं की माझा पण काहीतरी विषय असू शकतो. यार मी पण छान आहे दिसायला, मी पण प्रेटी आहे, मी पण क्यूट आहे, मी पण स्वीटी आहे, यार माझा पण काहीतरी विषय असू शकतो. मग फाटली, माझी फाटली डायरेक्टली. म्हटलं आता हे काहीतरी सांगावं लागणार आहे कोणाला तरी जाऊन. मग मी माझ्या कॉलेजमध्ये गेले आणि माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं, अगं म्हणजे हा मुलगा ना माझ्या घरी आला, घराच्या खाली आला होता. ती पण अशीच बोलली की अगं तू काय एवढी भारी आहेस का तुझ्या घराच्या खाली, तुला बघ का तुझ्या मागे लोक लागतात. मला डायरेक्टली अशी बोलली. आणि मग म्हटली की अगं म्हटलं 2 वेळा असं झालंय बाळा, 2 वेळा असं झालंय म्हटलं. तर मग तेव्हा तिला असं वाटलं की हा 2 वेळा झाले म्हणजे प्रजी काही खोटं बोलत नाहीये, काहीतरी विषय असेल. तर मग त्या मुलांनी मला काही बोलला नाही, तो फक्त मागेच यायचा घरापर्यंत, मग असं तो मला फॉलो करायचा. तर मी म्हणायचे यार काय विषय याचा. आणि मग ते झालं. आणि मग एकदा काय झालं की मी कॉलेजला गेलेच नाही 2-4 दिवस, कारण माझ्या नाटकाची प्रॅक्टिस नव्हती आणि माझं मन पण नव्हतं जायचं कॉलेजला. तर मग मी माझंच तर मनावर, मला आज झोपायचं, आता झोपायचं तर झोपणार, मला जेवायचं जेवणार, माझ्या मनावर असं रात्रीच 1 वाजता वाटलं तरी मी मॅगी करून खाते, अशी मी पोरगी. तर मग माझं असं विचार झालं की आता नको जायला, मला आराम करायचंय, नाटकाच्या प्रॅक्टिसला हेक्टिक असतात काही, मग लय वैताग आलता. मग मी आराम करायचा विचार करत होते आणि 2-3 दिवस काही कॉलेजला गेलेच नाही. मग मी काही 2-3 दिवस कॉलेजला गेलेच नाही. मग त्या मुलांनी काय केलं माहितीये का, त्या मुलांनी मला, म्हणजे माझी एक फ्रेंड होती तिच्यासोबत मी कंटिन्युअस राहायचे, तर त्याला मला प्रपोज करायचा होता. बरं तुम्हाला सांगते, त्याचा इतका पचका झाला ना प्रपोज जेव्हा त्याला करायचा होता, तो एवढे दिवस माझ्या घराच्या खाली येत होता. भेंडीने सांगून टाकायचं ना, ह्या मला असं वाटतं मला लाईक करतो, सांगून नाही टाकलं. मग त्यांनी काय केलं, एक दिवस त्याला वाटलं की हे आज पण कॉलेजला येईल. ज्या दिवशी मी कॉलेजलाच गेले नव्हते, तो डिरेक्टली वर्गात आला. तो सरळ चालत माझ्या मैत्रिणीकडे गेला, तिच्याकडे गेला आणि तिला काय डायरेक्टली बोलला की तुझी जी मैत्रीण आहे ना ती मला आवडते, मी तिला खूप लाईक करतो आणि तिला विचार तू माझ्याकडून. आज ती कॉलेजला आली असते तर मी तिला डायरेक्टली विचारणार होतो. आणि त्यांनी काहीतरी ते 4-5 रोजेस आणले होते का, ते तिच्याकडे ठेवून दिले. त्या पोरीने केला मला कॉल की रजे, खरंच तू मला बोलत होती ना, तो मुलगा आज वर्गात आला होता आणि तो मला डायरेक्टली आज असं बोलला आणि तो बोलला की तिला सांग म्हणून, तुला सांग म्हणून, मग मी तुला सांगते. हई अजून फाटली. असं वाटलं की आता 2 महिने काही एवढं वर्षभर कॉलेजलाच जायला नको. म्हटलं तर करायचं काय, करे तो क्या करे, कारण मी त्या नाटकात पार्टिसिपेट केलं होतं. आता ह्याला उत्तर पण कसं द्यावं, ह्याने मला तर नाही सांगितलं ना. मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं, म्हटलं अगं बाई मला इंटरेस्ट, मला जायचंय, करिअर करायचंय, मला काहीतरी बनायचं आयुष्यात, जिंदगीत काहीतरी करायचंय, मला लफडी लुफडी नाही करायचे म्हटलं. आणि लफडी लुफडी करायला माझ्याकडे टाइम पण नाहीये. आणि माझे पप्पा पोलीस आहेत, म्हटलं बाई मी नाही करू शकत, माझ्यात दम नाही तेवढा माझ्या पप्पांच्या त्यांच्या विरोधात जाऊन हे सगळं असलं प्रेम बिम चक्कर, म्हटलं हे. आणि मग काय, त्याला काय पचेना रिजेक्शन, तर मग तो सारखाच मेसेज करायचा. इतके मेसेज केले की मी त्याला ब्लॉक करून टाकलं, कारण माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये, मी डायरेक्ट ब्लॉक करते, आपल्याकडे एकच ऑप्शन ब्लॉक. तर मग त्याला ब्लॉक करून टाकलं. बरं तो मुलगा काय मागेच तो त्रासच देऊ लागला, बघ ना बाई काय होत असेल तर वगैरे वगैरे. त्याचं एक फॅमिली बॅकग्राऊंड एकदम असं रिच फॅमिलीतला होता आणि त्याला असं वाटत आमचं काहीतरी वर्कआउट व्हावं, पण ते तसं झालं नाही आणि बिचारा रिजेक्ट झाला. तर मग असा माझ्या हा लाईफ मधला प्रपोजल होता की जो थोडा क्रेझिएस्ट होता. आणि जेव्हा त्यांनी मला प्रपोज केला ना तेव्हा मी कॉलेजलाच नव्हते. गाईज तुम्ही विचार करा, जर मी कॉलेजला असते, जर मी वर्गात असते आणि तो डायरेक्टली मला रोजेस घेऊन तिथे आला असता, मी तुला लाईक करतो, आई शपथ कुठल्या बेंचच्या खालून पळू किंवा कोणत्या खिडकीतून पळू मला हे सुद्धा कळलं नसतं. त्याच्यामुळे मी वाचली, नाही त्यांनी मला फेसबुकला प्रपोज केलं आणि तो मॅटर तिथे सॉल्व्ह झाला. आणि खूप वर्षांनंतर, जवळजवळ 2-3 वर्ष, तो तसं माझ्या बरेच टाइम मागे लागला. तर तो माझ्यासमोर अशा गोष्टी करायचा कधी कधी की
नवीन म्हणजे खूप चॉकलेट बॉय होता म्हणून खूप साऱ्या मुली त्याच्या मागे होत्या आणि मग तो मुलींना घेऊन नाही का म्हणजे असं लाईक त्याच्या मागे ज्या मुली लागायच्या तर त्या मुलींसोबत तो कसा म्हणजे मुली सगळ्या त्याच्या आजूबाजूला असायच्या आणि मग कधी आम्ही तिथून गेलो की मग माझ्या मैत्रिणी म्हणायच्या हे बघ ह्या पोराला असं तर कधी आमचं असं लक्ष द्यायचं त्याला असं वाटायचं अरे वा आणि माझ्याकडे एवढ्या पोरी येते हिने कशाला द्यायचे अरे केलं भेंडी रिजेक्ट तुला केलं नाही मॅटर करत मला पैसा बिसा यार केलं रिजेक्ट माझं असं आहे ठीक आहे मला मॅटर करतं मन माणसाचं मन चांगलं पाहिजे बट मला मी तर त्याला मन पण ओळखून द्यायचं म्हणजे मी तर स्वतःला त्याचं मन पण ओळखून द्यायचं हे नाही केलं कारण मला मी तेव्हा त्या ह्याच्यात नव्हते मला माझं करिअर माझं फक्त फ्युचर दिसत होतं आणि मी तेवढंच करत होते त्याच्याकडेच लक्ष देत होते आणि येस माझ्या लाईफमध्ये हा प्रपोजल होता जो माझ्यासाठी खूप जास्त डेंजरस ठरला असता बट मी वाचले नशिबाने मी वाचले त्या दिवशी मी कॉलेजला गेले रे बट असं एका मला मुलाने प्रपोज केला होता तर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कुणी प्रपोज केलाय का तर तुमच्या प्रपोजलची स्टोरी काय आहे जर तुम्हाला सांगायची असेल तर कॉमेंट्स मध्ये सांगा आणि येस हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका गाईज आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून 6 स्टोरीज बाकी आहेत हा बाय